अबीर गुलाल यो हो अबीर गुलाल. आई तुला खरं सांगू, तू शुद्धीवर येत नव्हतीस ना तर मला खूप टेन्शन आलं होतं. नशीब ती शुभ्रा वेळेत आली. आई आज तिच्यामुळे वाचलीस तू. अहो तुम्हाला नाही म्हणायचं तर तुम्ही स्वतःहून सांगा ना नाही म्हणून. तुम्ही कशाला? थांबा मीच सांगते. तुमची शुभ्रा आम्हाला अगस्त्यासाठी पसंत नाहीये, कळलं तुम्हाला? शुभ्रामुळे हे हा हात पुढे कर. हात पुढे कर. हे काय चाललंय यांचं? पैशाचा बंडल का देते? हे 50,000 आहे. 5,000 बोनस तुला. काय ना मला लागलं नाहीये हे तुला माहितीये, मला माहितीये, पण जगाला माहिती नाहीये. हे पैसे त्याचेच आहेत. आणि हो, मला असं ड्रेसिंग कर ज्याने लोकांना वाटेल की मला खूप मोठी जखम झाली आहे आणि माझी जखम सुद्धा लपेल. गॉट इट? अहो पण मॅडम मी हे नाही करू शकत. नाही नाही असं म्हणजे मी करते ना, करते. हा गुड गर्ल. तुम्ही बसा, मी ड्रेसिंगचं सामान घेऊन येते. गो. ओ गॉड मॅम, काय झालं? मॅम त्या सुलक्षणा मॅमच्या असिस्टंटने सगळं बघितलं वाटतं. ओ गॉड. आताच काही दिवसांपूर्वी आमची मैत्री झाली. कोल्हापूरमध्येच राहते, रेडिओ स्टेशन आहे. म्हणजे ती ओनर आहे त्या रेडिओ स्टेशनची. आमचं फार काही बोलणं नाही झालंय, पण झाली आता मैत्री. तिनेच तुला स्वतः टेंटमधनं वाचवलंय. तिचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. शुभ्राने मला वाचवलं. आणि हो, नशीब श्री सुद्धा वेळेत आली. तिने जर आम्हाला वेळेत नसतं सांगितलं ना तर आम्ही तिथे पोहोचू शकलो नसतो. त्या मुलीचं नावही काढू नकोस आमच्या समोर. आम्हाला तिचं तोंडही पाहायची इच्छा नाहीये. हे सगळं काय बोलतेस तू? प्लीज प्लीज शांत हो. मी खरं सांगतोय, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तुला वाटते तशी नाहीये ती. तू तिला माफ नाही केलं याचं ओझं घेऊन बसली ती बाहेर. आई प्लीज प्लीज माझ्यासाठी एकदा तिला माफ केलं असं म्हण ना. एक प्लीज. बर, पण आमची पण एक अट आहे. काय? हेच की आजची रात्र तू आमच्या बरोबर घरी येऊन राहशील. ठीक आहे. आणि अगस्त, ज्या मुलीने आम्हाला वाचवलंय ना तिला भेटायचंय आम्हाला. तिला आत पाठवतो, लगेच पाठवतो. आणि काळजी घे प्लीज. मॅम तुम्ही म्हणताय ठीक आहे, असं काही होणार नाही,
पण खरंच त्या माणसाने अगस्त्याला सांगितलं की तुम्हाला काहीच झालं नाही आणि तुम्ही सगळं नाटक करताय, तर मग काय होणार? म्हणजे ज्यासाठी केला होता अट्टहास आणि निघून गेला तोंडचा घास, असं काहीतरी होईल. आणि तो अगस्त्य, तो तर तुमचं तोंड सुद्धा बघणार नाही. ली स्टुपिड, तू माझी असिस्टंट आहेस का त्या अगस्त्याची? ते मला आयडियाज द्यायच्या सोडून काहीतरी फालतू बडबड करत बसलीये. युजलेस मुलगी. अगस्त्य, कशाचं लक्षण मॅडम? मॅम ठीक आहे. तर शुभ्रा मॅडम कुठे आहेत? मॅडम अरे येतच होत्या. अगस्त्य दादा, जरा बोलायचं होतं. काय? मगाशी त्या मॅडमला तुम्ही ड्रेसिंग करायला पाठवलं, त्यांना नर्सला पैसे देताना बघितलं. वाव, चांगलं पैशाचं बंडल होतं. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, असं काय नाही. हो साहेब, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि जर ड्रेसिंग करायला गेले तर एवढ्या पैशाची काय गरज आहे? मला तर काहीतरी गडबड वाटते. चल बघूया. मॅम, अहो तुम्ही असा वेडेपणा नका करू प्लीज. मॅम, तुम्ही काय करताय? आपण तुमच्यासाठी दुसरा मुलगा शोधू ना, पण तुम्ही जीव वगैरे देण्याचा प्रयत्न नका करू मॅम, प्लीज. मॅम, मिली शट अप. आवडतेस का ग तू? मी आणि जीव देणार? हट. जीव घेणार मी. गॉट इट? आता बघच मी काय करते. मॅम मिली, खरंच खूप दुखतंय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मॅम, तुम्ही या बसा इथे. येस साहेब, कुठे आहे? ती पुढची रूम. मॅम, अहो बस करा ना. तुम्ही किती वेळेपणा करणार त्या अगस्त्यासाठी? मॅम, असे 56 अगस्त्य उभे राहतील तुमच्यासाठी. बास करा प्लीज मॅम. खरंच खूप दुखतंय. हळू हळू. मला खरंच दुखतंय अगं, हळू कर. खरंच या शुभ्राने आईचा जीव ऍक्च्युली वाचवला. हे नाटक वगैरे अजिबात नाहीये. चल. येऊ. मॅम, थँक्यू. म्हणजे मॅडमचा जीव तुमच्यामुळे वाचलाय. मॅडमने आता तुम्हाला भेटायला बोलवलंय, पण तुम्ही हे ड्रेसिंग कम्प्लीट करून या. अरे नाही, माझं झालंच आहे ऑलमोस्ट. येते मी. नक्की? मी बाहेर थांबतो, तुम्ही या. ओके. चल. मॅम, मी आलेच बघून कोणी आहे का बाहेर ते.
श्री, काय ग तू अजून इथेच? हो म्हणजे ते गॉड, कशी ग तू श्री? तुला कोणी सांगितलं नाही का की सुलक्षणा मॅमला डिस्चार्ज मिळालाय म्हणून? नाही. अगं मग विचारायचं ना. बघ आता तू अशी इथे काळजी करत वाट बघत बसलीयस आणि ते सगळे गेले निघून. म्हणजे अगस्त्य पण गेला? तो नाही माहिती, पण तू अशी इथे थांबू नकोस, जा घरी, तुला उगाच उशीर होईल ना. हवं तर तू बाहेर जाऊन बघतेस का? नसतील कदाचित, मगाशीच बाहेर पडलेत ते लोक. अच्छा ठीक आहे, मी बघते. हा. तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. तू पण चल ना माझ्यासोबत. नाही, मला हॉस्पिटलच्या बिलचं बघायचंय. मुन्ना आहे तुमच्यासोबत, जा प्लीज. या म्हण. ते कुठं त्याने श्रीला पाहिलं कुठे? नाही, मी आत्ताच आले ना, मला नाही दिसले कुठेच. अच्छा, नाही गेली अशी. हा अगस्त्य आता त्या श्रीला शोधायला जातोय की काय? नाही नाही, असं होऊन नाही चालणार. अरे तू पण जा ना मॅम सोबत आत. म्हणजे शुभ्रा मॅमला तेवढंच कोणी ओळखीचं असेल तर बरं पडेल. तो मुन्ना आहे ना मॅडमचा माणूस, तो आहे त्यांच्यासोबत. मी आलो श्रीला शोधून. शोध शोध, तुझी श्री आतापर्यंत घरी पोहोचली सुद्धा असेल. या मॅडम. ये बाळ. बस ना. आम्हाला कळलं की तू आमचा जीव वाचवलायस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. अहो मॅम, आभार काय मानताय? ही आभार मानण्यासारखी गोष्टच नाहीये. मला तिथे फक्त एका व्यक्तीचा जीव दिसला आणि मी तो वाचवला, बाकी काहीच नाही. आणि संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे ना. हळू हळू हळू, पायरी बघ. हा, सावकाश सावकाश, काळजी घ्या. अच्छा हे आहेत का? हळू. काय इकडे काय करते? तू अजून इथं काय करायलास? तू गेलेलास ना? ते सोड, तू काय करतेस इथे? अरे त्या मिली मॅडम तर मला म्हणलं की ऐक ना, चल ना प्लीज आत. फार लागलं नाही ना तुला? तू ठीक आहेस ना? नाही नाही मॅम, मला एवढं काही नाही झालंय. थोडंसंच लागले, मी होईन लवकर बरी. पण तुम्ही स्वतःची नीट काळजी घ्या, जपा स्वतःला. आणि मेडिसिन्स वेळेत घ्या. हो, घेतोय. किती छान मुलगी आहे ही. आम्हाला आधी थोडं वेगळं वाटत होतं, पण हिचा स्वभाव खूप लागवी वाटतोय. नाही नाही, आत नको. सुलक्षणा मॅडमने मला अजून माफ केलेलं नाही. तू जा, मी नाही येत. श्री, अगं त्या स्वतः मला म्हणाल्यात की त्या तुला माफ करणार आहेत. चल ना प्लीज. तर मला माहिती आहे त्या काही माफीत करणार नाहीत ना. मी आत यावं म्हणून म्हणायलास ना तू. तर वाग असते, झाला तेवढा राडा खूप झाला, अजून काही वाढायला नको. तू जा, मी नाही येत. तू असं नाही ऐकणार. चल अगस्त्य, चल. अगस्त्य ये ना.
मुन्ना, काय चाललंय हे? दिसत नाहीये का इतरांना की आम्ही शुभ्रा बरोबर आणि मग दिसत असेल तर आतमध्ये यायची हिंमत कशी होते त्यांची? जायला सांग त्यांना. मी आहे बाहेर बाहेर थांबतो, तुम्ही बोलून घ्या. हा का निघून गेला असेल? अहो त्याचं काही नाही. त्याचं काय आहे ना, ते फ्रेंड्स आहेत, त्याच्यामुळे तो गेला असेल तिच्या मागे. श्री एकटी आहे ना बाहेर. मी ऑरेंज देते तुम्हाला. मग काही नाही, मग कायचं ते आता. नाही ते अगस्त का निघून गेला सांगत होतीस? मग काही नाही, मग म्हणून गेला असेल तो बाहेर. ती पण भिजली आहे ना बिचारी. मग भिजली तर काय झालं? मोड आले अंगाला की पालवी फुटली? अहो नाही मॅम, तसं नाही, पण तिची पण खूप धावपळ झाली आहे बिचारीची. तिला पण डॉक्टर ट्रीटमेंटची गरज असेल ना, म्हणून गेला असेल अगस्त्य ते बघायला. ऍक्च्युली त्याचं काय आहे ना, अगस्त्य तिचा फ्रेंड आहे ना, सो तो तिची खूप काळजी घेतो. तिला काय हवं नको ते सगळं बघतो. म्हणजे ती श्री अगस्त्यसाठी इतकी महत्वाची आहे? हो, खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत ते एकमेकांसाठी. म्हणजे ते एका घरात राहतात, एका ठिकाणी जॉब करतात, खूप काळजी घेतात हो एकमेकांची. खूप स्पेशल आहेत ते दोघं एकमेकांसाठी. त्याशिवाय काय अगस्त्य गेलाय. आणि अगस्त्य खूप करतो हा श्रीसाठी. खूप जवळचे फ्रेंड्स आहेत ते. अगस्त्यला खूप आवडते हा श्री मॅम. तो खूप काही करतो त्याच्यासाठी. तो असला ना की श्री कधीच नाराज नसते. काय नातं असेल ना दोघांचं. हे नातं मैत्रीपुरतंच मर्यादित असावं म्हणजे मिळवलं. त्या पलीकडे नाही. आणि आम्ही खपवूनही घेणार नाही. खरं तर मैत्री इतकी लायकी नाहीये त्या मुलीची. पण अगस्त्यसाठी सगळं सहन करावं लागतंय झालं. श्री, काय झालंय रडायला? खोळायस काय रे? मी कधी रडते काय? तू जरी खोटं बोलत असलीस ना तरी तुझे डोळे खरं सांगतात. काय झालंय? मला माहितीये तुला वाईट वाटलंय, पण तू इतकं पटकन मनाला लावून घेतेस ना की शिरे, मी आत्ता तुझी अवस्था समजू शकतोय. काय इतकं वाईट वाटून घेतेस तू? खरंच काही नाही झालंय. आणि तुला वाटलं असेल की मॅडम रागात बोलले, तर तसं नाहीये. त्यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. नाही, त्यांचा स्वभाव जरी तसा असला ना तरी त्यांचा हक्कच आहे माझ्यावर चिडायचा. मी परत अपमान केला रे त्यांचा. माझ्याचमुळे एवढा मोठा गैरसमज झाला. तुझ्यामुळे नाही झालंय, माझ्यामुळे झालंय. आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा, जे काही कन्फ्युजन क्रिएट झालं ना ते फक्त माझ्यामुळे झालंय. आणि आत्ता जे काही झालंय ना ते कोणीतरी मुद्दाम केले. ते काही असू दे, पण सुरुवात तर माझ्याचमुळे झाली ना. मला ना एकदा फक्त त्यांची माफी मागायची.
म्हणजे परत जर कधी त्या समोर आला ना तोंड तरी फिरवणार नाहीत रे. चल ठीक आहे, मी बोलतो आईशी. चल. काय म्हणालास आई? काय म्हणालास तू आता? तू त्या नाही म्हणालास आता? आई, म्हणजे सुलक्षणा मॅडमचा तू मुलगा आहे?